राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे घेतलेल्या 64व्या मराठी नाट्य स्पर्धेतील यशस्वी कलाकार आणि तंत्रज्ञांचा कौतुक सोहळा नुकताच पार पडला। कोल्हापुरातील हृदयस्पर्श सोशल आणि कल्चरल फाउंडेशनच्या पुढाकाराने झालेल्या या सोहळ्यात रंगकर्मींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांना प्रोत्साहन देण्यात आलं। 64व्या राज्यनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच कोल्हापुरात पार पडली। त्यामध्ये विजेते ठरलेले संघ आणि कलाकार तंत्रज्ञांचा सत्कार हृदयस्पर्श सोशल अँड कल्चरल संस्थेच्या वतीने झाला। नागाळा पार्कातील रोटरी क्लबच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे, उद्योजक देवेंद्र दिवाण, डॉक्टर PN कदम, बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी, अभिनेता देवेंद्र चौगुले, संजय मोहिते, योगेश अग्रवाल, संग्राम पाटील यांची उपस्थिती होती। हृदयस्पर्श संस्थेचे अध्यक्ष पद्माकर कापसे यांनी या उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला। कोल्हापूरच्या कला परंपरेला बळकटी आणण्यासाठी रंगकर्मींची एकजूट महत्त्वाची असल्याचं कापसे यांनी सांगितलं। त्यानंतर राज्यनाट्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या वसुभूमी नाटकाचे दिग्दर्शक संजय मोहिते, द्वितीय क्रमांक विजेत्या हायब्रिड नाटकाचे दिग्दर्शक परसू गावडे आणि तृतीय क्रमांक विजेत्या मी कुमार नाटकाचे दिग्दर्शक अभिजित फाटक यांचा गौरव करण्यात आला। तसंच अन्य सर्व पारितोषिक प्राप्त कलाकार आणि तंत्रज्ञ यांचाही सत्कार झाला। यावेळी कोल्हापूरच्या यशोदर्शन फाउंडेशननं बनवलेला मृत्युंजयाचे उपासक हा लघुपट सादर झाला। तसंच आरोग्य दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी डॉक्टर PN कदम यांच्यासह डॉक्टर राजश्री खटावकर, संजय मोहिते, रोहन घोरपडे, परसू गावडे, निलेश आवटी, अर्चना माने या कलाकारांनी मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाला प्रसाद जमदग्नी, रसिया पडळकर, प्रतीक कांबळे, रिया बेतम, आर्यन तमायचे, पद्मिनी कापसे यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते।